चला तर मंडळी, आज आपण बघूया एकदम सिम्पलेस्ट वे टू मेक अ फ्राईड राईस. तर फ्राईड राईस बनवण्यासाठी आपण एक घरच्या घरी असतेच ती आपली घेतलेली आहे फरसबी. ती अशी उभी उभी कापायची आणि त्याच्यानंतर आपण घेऊया शिमला मिरची. आपण जास्त भाज्या नाही टाकल्यात, आपण फक्त 2 भाजीत आणि झटपट होणारा फ्राईड राईस बनवायचा आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी सॉसेसमध्ये, अगदी योग्य प्रमाणात छान लागेल असा फ्राईड राईस आपण बनवणार आहोत. तर आता मी लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलंय, ते ठेचते जेणेकरून ते फोडणीमध्ये एक चायनीज फ्लेवर देईल. तर आपण मसाल्याची तयारी करूया, म्हणजे सॉसची. त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे ऑरिगॅनो, पेरी पेरी मसाला, रेड चिली फ्लेक्स, तसंच सोया सॉस, रेड चिली सॉस आणि साखर आणि थोडं मीठ. हे जे मिक्सर बनवणार आहे ना आपण, त्याने एकदम छान चव येते फ्राईड राईसला. साखर ही टाकायची, त्याच्याने एक वेगळा गोडवा येतो. गोडवा म्हणजे अति गोड लागत नाही, बट स्टील ते खूप छान लागतं. त्यासाठी हे मिश्रण, हे सॉस आपण असा बनवायचा आहे. तर एका कढईमध्ये, म्हणजे एका पॅनमध्ये आपण तेल गरम केलं. त्याच्यानंतर त्याच्यात आपण ठेचलेलं लसूण आणि आलं टाकलं, मस्तपैकी परतलं, चायनीज फ्लेवर आला. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे व्हेजीस कट केलेले होते ते टाकले, थोडे फ्राय केले त्याला. आणि फ्राय करून झाल्यानंतर आपला जो स्टीम राईस आहे, शिजवलेला भात, तो यूज केला. आणि इथे एक मेन गोष्ट लक्षात ठेवायची, कधी पण असं गरम भात किंवा एकदम तुरंत बनवलेला स्टीम राईस नाही यूज करायचा. त्याने कसं फ्राईड राईस एकदम खिला खिला बनत नाही आणि एकदम फ्राईड राईस म्हणावा तसं तो दिसतही नाही आणि टेस्टही लागत नाही. जेवढा आपण थंड भात वापरू याला, तेवढाच फ्राईड राईस बेस्ट बनतो. आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे, तुम्ही नक्की करून पहा, अगदी सोप्यात सोपा.